नमस्कार, होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे एक युनिक रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे इन्स्टंट खमण विथ स्टफ चटणी. ढोकळा आपण कायमच चटणी बरोबर खातो किंवा त्यावर चटणी घेऊन खातो, पण आज मी इथे ढोकळ्याच्या आतमध्ये चटणी कशी स्टफ करायची हे दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया. सगळ्यात आधी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मोजून 150 ग्रॅम मी व्यवस्थित चाळून घेतलंय. 1 टेबलस्पून मी इथे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय. पाव चमचा हळद, 1 टेबलस्पून भरून तेल, 1 कप म्हणजेच 250 ml पाणी, 2 चमचे रवा, 1.5 चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. तडक्यासाठी मी इथे तेल घेतलंय, कढीपत्त्याची पानं, मोहरी, पुदिन्याची चटणी जी आपण ढोकळ्यामध्ये स्टफ करणार आहोत, हिंग आणि इनोचं पाकिट जे आपण आपल्या बॅटरमध्ये घालणार आहोत. मी इथे डोनटचे मोल्ड घेतलेले आहेत. ते आपल्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण आपला खमण तयार करणार आहोत आणि बरोबर मधोमध चटणी स्टफ करणार आहोत. चला तर मग आता आपण सुरू करूया. आता आपल्याला खमणसाठी हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता एक एक करून हे समोरचं सगळं साहित्य आपल्याला डाळीच्या पिठामध्ये घालून घ्यायचंय. सगळ्यात आधी मी रवा घालतेय, नंतर मीठ, आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, सायट्रिक ॲसिड, साखर, तेल, आणि सगळ्यात शेवटी मी आता पाणी घालणार आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यात अजिबात गुठळ्या राहता कामा नये. बॅटर अगदी आपलं व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अगदी व्यवस्थित स्मूथ तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे बॅटर एक मोजून 15 मिनिटं झाकून ठेवायचंय. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी स्टीमरमध्ये पाणी घालून त्यावर एक प्लेट ठेवून झाकण ठेवून स्टीमर तापवत ठेवलेलं आहे. तोवर आपण आपलं हे जे तयार बॅटर आहे त्यामध्ये इनोचं एक अख्खं सॅचेट घालणार आहोत आणि आपलं बॅटर व्हिस्कच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहोत. आपलं बॅटर व्यवस्थित फेटून झालेलं आहे आणि आता मी जे मगाशी डोनटचे मोल्ड दाखवले होते त्याला ग्रीस करून हे बॅटर त्यामध्ये भरून घेते. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित बॅटर भरून झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळ्या मोल्डमध्ये मी हे बॅटर भरून घेतलेलं आहे आणि बॅटर भरून झाल्यानंतर एकदा फक्त टॅप करून हे जे तयार मोल्ड आहेत ते आपल्याला स्टीमरमध्ये वाफवत ठेवायचे. आपल्याला मोजून 15 मिनिटं खमण वाफवून घ्यायचे आणि पहिली 10 ते 12 मिनिटं हाय फ्लेमवर आपण ते वाफवणार आहोत आणि नंतरची 3-4 मिनिटं आपण ती मीडियम फ्लेमवर वाफवणार आहोत. पंधरा मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुलून आलंय आपलं खमण. आता मी इथे एक टूथपिक घालून बघतेय. व्यवस्थित क्लीन निघालेली आहे ती. एक 7-8 मिनिटांनंतर जेव्हा आपलं खमण गार होईल तेव्हा तुम्ही बघू शकता की त्याच्या कडा अशा सुटून येतील आणि आता आपण तो डिमोल्ड करून घेऊया. मस्त निघालेला आहे आपला ढोकळा. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित निघालाय, छान जाळी आली आहे त्याला. आता ह्यातल्याच मी एखाद्या पीसचा थोडासा अनइवन जो भाग आहे तो कापून घेतेय.
आणि ह्याचे मी थोडे छोटे छोटे तुकडे करून आपल्या या खमणमध्ये बरोबर मधोमध जी गॅप आहे त्यामध्ये ते भरून घेणार आहे. ह्याने काय होईल की जेव्हा आपण बरोबर मधोमध चटणी स्टफ करू ती चटणी खालच्या बाजूने बाहेर येणार नाही. आता मी सुरीच्या साहाय्याने ते कापलेले जे छोटे छोटे पीस होते ते आतमध्ये व्यवस्थित सरकवून खालची बाजू बंद करून घेतली. तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला तडका देऊया. मी तेलात मोहरी घालतेय. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. आणि अर्धा चमचा हिंग घालूया. मी तडक्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाहीये कारण का आपण ढोकळ्यामध्ये सुद्धा आलं मिरचीचा ठेचा वापरलाय आणि आपल्या चटणीत सुद्धा हिरवी मिरची आहेच. अशी खमंग फोडणी तयार झाल्यानंतर आपण ती आपल्या तयार खमणवर अगदी व्यवस्थित घालून घेऊया. आणि अशा प्रकारे व्यवस्थित घातल्यानंतर बरोबर मधोमध आपण चटणी भरून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आपलं खमण. मी एखादा पीस तुम्हाला आता दाखवते. चटणी अजिबात बाहेर आलेली नाहीये. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता आपण हा खमण सर्व करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान जाळी आली आणि किती सुंदर दिसतोय. ही रेसिपी एखाद्या पार्टीसाठी किंवा गेट टुगेदरसाठी अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी नक्की करून बघा. भेटूया पुढच्या आठवड्यात.